भगवान की जय। पार्वती पते हर हर महादेव। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः शिवाय। हे देवादी देवा महादेवा, इथं मृत झालेल्या राजेंद्र नामे आत्म्याला इथं गुरुकुणाची कथा ऐकण्यासाठी आपण स्थिर करावं, एवढी मी आपल्या चरणात विनंती करतो। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री जयते सिंधुरदो देवो यत्पाद पंकज स्मरणाम वासर्मणी रेवम तामसरासी नाशम यज्ञाम या कुंदे तुषारहार धवला या शुभ्रवतारुता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुवते विरदैवी सदा वंदिता सा मां पातु सरस्वते भगवते निशेष जाड्यापा मूकं करोति वाचालं पंगुलंग एके गिरिं यत्कृपातम वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्तुभ्यं नरचैवं नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेताम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु। गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। पार्वती पते हर हर महादेव। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। पार्वती पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुदेवाय नमः। जय जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्ताच्या मायरा चतुराननाच्या सुरवरा स्मरण रागम्य तू भक्तवत्सला भक्त बाळका नमन माझे गणनायका आदित्या आणि कंसांतिका देवी अंबिका नमस्कारू चतुर्थ वाचाची स्वामिनी जी राहिली मातुरा लक्ष्मी ते ब्रह्मकुमारी लागुणी अंतकरणी जय जय सकळ देवा जैत शिवाजी पुन्हा नमस्कारुने आज्ञेचे मागुण्या प्रेत कल्पाचे प्राकृताचे आरंभितो नैमिषारणी सुतमुनी पुराण सांगे अनुदिनी तो कोणे केदिनी व्यासासने पैसला। तर आता कोणतंही कार्य करायचं असेल तेव्हा आपल्याला देवाचं नाव घ्यावं लागते। आता या कवीला ग्रंथ तयार करायचा होता म्हणून या कवीनं पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केला, सरस्वतीला नमस्कार केला, गुरुला नमस्कार केला, शिवशंकराला नमस्कार केला, विष्णू परमात्माला नमस्कार केला, परत गणपतीला नमस्कार केला, सूर्याला नमस्कार केला, श्रीकृष्ण परमात्माला नमस्कार केला आणि परत सरस्वतीला नमस्कार केला। सगळ्यांना नमस्कार केल्यानंतर आणखी शिवशंकराला नमस्कार केला। आपल्या भारतामध्ये 7 अरण्य आहेत, त्यातून नैमिषारण्य नावाचं एक अरण्य आहे। त्या अरण्यामध्ये एका निमिषामध्ये राक्षसांना देवानं मारलं म्हणून त्याचं नाव नैमिषारण्य आहे। जेवढे काही कथा ग्रंथ सगळं झालं असेल, 18 पुराणं लिहिल्या गेले असतील तर नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी व्यास कथा सांगत असतात, शौनिकादिक त्यांच्या कथा ऐकत असतात। तेव्हा सूत म्हणे कथा सांगू लागले। शौनिकादिकांनी विचारलं का म्हटले गुरुवर्या आतापर्यंत तुम्ही आम्हाला भरपूर कथा सांगितल्या, रामाच्या, कृष्णाच्या, विष्णूच्या, शंकरांच्या, पांडवाच्या सगळ्यांच्या कथा सांगितल्या, पण यमाची कथा अजून सांगितलीच नाही। वास्तविक पाहता सगळ्या जगाचा शेवट म्हणजे यम आहे आणि त्याची आंपुरीची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलीच नाही। असं ऐकल्याबरोबर एवढा हर्ष झाला, कारण ऐकणारा जर हुशार असेल तर सांगणाऱ्याला आणखीन उल्हास येतो। म्हटले ठीक आहे गळ्या, तुम्ही विचारलं ना ते फारच चांगलं विचारलं। पहिल्यांदा तुम्हाला मी देव कसा आहे ते सांगतो। देव असा आहे, बोलू नका ग। गोपाल कृष्ण भगवान की देव। स्वर्ग मृत्यू पाताळ
तिन्ही लोकांमध्ये देव एकच आहे आणि तो असा आहे असं धरून चला. एक मोठं झाडच आहे, वेद वगैरे आहेत, त्याच्या मोठ्या मोठ्या फांद्या आहेत, पुराण वगैरे आहेत, लहान फांद्या आहेत. तेवढंच नाही तर त्याच्यावर मोक्ष हे फळ लागते असा देव आहे. आपण म्हणतो देवानं केलं चांगलंच नाही केलं, देवानं केलं चांगलंच नाही केलं, पण देव इतका दयाळू आहे, इतका दयाळू आहे की देवाचे इतका दयाळू कोणीच नाही. आपण म्हणसान कसा बापा, आम्ही कष्ट करतो, आम्ही खातो, गोष्ट खरी, पण ज्या वेळेस आपण आईच्या गर्भात असतो त्यावेळेस आपलं कोणी आई काही करू शकत नाही, आपणही काही करू शकत नाही. त्यावेळेस देव आपल्यावर दया करते आणि एवढा मोठा चांगला माणसाचा जन्म देते. कोणी तरुण मेला असेल त्याच्या दैवानं मेला, कोणी म्हातारा मेला असेल त्याच्या दैवानं मेला, बिमार होऊन मेला असेल तरी त्याच्या दैवानं मेला, ॲक्सिडेंट झाला असेल तरी त्याच्या दैवानं झाला. कारण आपले कर्म आपल्यासोबत असतात. तर आता सूत म्हणतात, जी कथा गरुडाने विष्णू परमात्माला विचारली आणि विष्णू परमात्मानं गरुडाला जे उत्तर दिले आणि तेच कथा मी तुम्हाला सांगणार आहो. गरुड म्हटला, का हो देवा, तुम्ही मला स्वर्गात नेता, पाताळात नेता, मृत्यूलोकात नेता, पण तुम्ही मला यमपुरी कधी नेलंच नाही. यमपुरी कशी आहे ते सांगितलीच नाही. तिथं पापी लोक गेले त्यांचं काय होते, पुण्यवान गेले त्यांचं काय होते, हे तुम्ही मला सांगितलंच नाही. देव म्हटले, ठीक आहे. नवखंड पृथ्वी आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो याला भरतखंड म्हणतात. पण पृथ्वीवर कोणीही जन्माला आला, कोणीही जन्माला आला तरी तो आपलं पाप, पुण्य आणि आत्मा हे एकमेकाला कधी सोडत नाही. आपलं पाप पुण्य घेऊन येतो, आपल्या कर्माची दोरी घेऊन येतो. ज्या वेळेस आपलं पाप आणि पुण्य दोन्ही सारखं होते तेव्हा आपल्याला देव एवढा मोठा माणसाचा जन्म देते. पण आपल्याला माणसाचा जन्म कशासाठी मिळाला याचा आपण कधी विचारच केला नाही. आता आपणही कधी विचार केला नाही. आपल्या घरची व्यक्ती गेली, या व्यक्तीने कधी विचार केला नाही आणि या मागं त्यांची आपण क्रिया जर केली नाही तर आता एखादा गावात मरतो, एखादा परगावी मरतो, एखादा मोठ्या रोगानं मरतो, पण जो माणूस गेला त्या दिवसपासून आपल्याला 1 वर्षभर त्याची आठवण ठेवावी लागते, त्याची क्रिया करावी लागते. गरुड म्हटला, काय हो देवा, क्रिया सांगता, कशी क्रिया करायची, काय करायची, सगळं सांगा. देव म्हटले, ठीक आहे. देव म्हटले, गरुडा तू हा जो प्रश्न विचारला ना, फार सुंदर प्रश्न विचारला, कारण सगळ्या लोकांच्या हितासाठी प्रश्न विचारला. जीवनात जीव गेला त्या दिवसपासून 9 दिवस वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात. 10, 11, 12 आणि 13 दिवसात वेगळी क्रिया करावी लागते. हे तर झालं, पण 1 वर्षभर आपल्या घरची व्यक्ती गेली याची आपल्याला आठवण ठेवावी लागते आणि त्यांचं दर अमावस्येला पान टाकावं लागते. तुम्ही म्हणसान का बुवा, आता एकदा बोलून देतो का, ते हनुटीले हात लावू नका असं. आता तुम्ही जास्त शहरात असाल, पण पहिला खेडे विभागातून आहात, आपला हात असा लावला की ते लाकडाची छुनी मुळली की मग आपलं कुबळं होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे झालं साध्या भाषेत बोलणं. माहिती आहे काय, आपल्या शरीरामध्ये 18,072 नाड्या आपण बोललोच, त्यातून 2 नाड्या मेन आहेत, एक ईड आणि पिंगळा. ती वास्तविक आता नाडी एकच आहे, पण तिला 2 नावं पडले. तर जेव्हा ती ईड असते ती आपल्या डाव्या कानात असते आणि आपण जी काही ऐकतो ते पहिल्यांदा आपल्या डाव्या कानात जाते आणि तीच आपल्या आता विज्ञानाचा आणि आत्मज्ञानाचा फरक आहे. तिथे एक स्तंभ आहे आपल्या शरीरामध्ये, त्या स्तंभाला आळे मारून ती पुढे गेली, तिला पिंगळा म्हणतात. मग त्या पिंगळेत जाते आणि त्या पिंगळेमधून इथं येते, याला काय म्हणतात, ब्रह्मरंध्र म्हणतात आणि इथून मग आपल्या टाऊमध्ये जाते. आपण म्हणतो की नाही, का रे किती वाकडची सांगतो बापा, किंवा डोक्यात येते की नाही, पुरायला बोलतो की नाही आपण. मग जर आपल्याला आपण काही ऐकून राहिलो, वाचून राहिलो, ते जर डोक्यात बसवायचं असेल
तर आपल्याला इकडं तिकडं बसता येत नाही. आता ज्याला बसता नाही त्यानं खुर्चीवर बसायचं, ज्याला ढिल्लं बसता नाही त्यानं टेकून बसायचं. पण आपलं शरीर त्यानं एवढं चांगलं दिलं काही आपण त्याची माती करता. आता साध्या भाषेत बोलून दिलं की मग ते कसं आहे. आता आपण 6 दिवस एका ठिकाणी आहोत तर मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर ते पाप मला लागते. बरोबर. कारण की आपल्याला माहीत कशी आणि जो कोणी चुकत असेल त्याला सांगणं आपलं काम आहे. आपण नाही सांगितलं तर आपल्याला पाप लागून जाईल. कुठं माझ्याजवळची एक शब्द निघणार नाही. जोपर्यंत मी आता बोलतो तोपर्यंत माझ्याजवळचा एकही शब्द नाही. कारण काशीखंड नावाच्या ग्रंथात सांगितलेलं आहे कोणाची चूक जर सुधरवली नाही तर ते पाप डोक्यात घेऊन आपल्याला हिंडावं लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा देवानं आपल्याला एवढा मोठा माणसाचा जन्म दिला आणि आपण जर निरर्थक गमावला असेल. आपण वास्तविक पाहता आपण ज्या ठिकाणी राहतो याला भरतखंड म्हणतात. जम्बूद्वीपामध्ये 7 द्वीप आहेत, त्यातून आपण जम्बूद्वीपात राहतो आणि भरतखंडात राहतो. तर आता आपल्याला भरतखंडात राहतो. आपली भूमी अतिशय श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो का एवढे मोठे मोठे देश आहेत, अमेरिका आहे, कोणता चायना आहे, कोणत्या ते का श्रेष्ठ नाहीत. तर अयोध्येमध्ये सगर नावाचा राजा होऊन गेला. सगर राजाला 100 पोरं होते. त्यानं ठरवलं आपल्याला अश्वमेघ नावाचा यज्ञ करायचा आहे. मग अश्वमेघ नावाचा यज्ञ करायचा असला त्यावेळी एक घोडा घेतात. त्या घोड्याच्या डोक्यावरशी पाटी लिहितात की बुवा अमुक या देशाच्या राजानं अश्वमेघ करायचा ठरवला, तुम्ही वर्गणी द्या. मग गावोगावी गेला लोक वर्गणी देतात. पण ज्या गावात वर्गणी दिली तिथून भाडून आणतात. कारण तिथं त्या अश्वमेघ यज्ञाला हत्तीच्या सोंडीसारखी तुपाची दार वर्षभर चालवावी लागते. त्याला म्हणतात अश्वमेघ. आता एवढा मोठा अश्वमेघ यज्ञ करायचा म्हणून घोडा पाठवला. घोडा गेला, देशोदेशाच्या राजाजवळून आपण वर्गणी आणली. पण हा घोडा आता कळा म्हणून तिचा गोपाल कृष्ण भगवान की जय. हा घोडा गेला कपिल मुनीच्या आश्रमावर. कपिल मुनी वयाच्या 9व्या वर्षी समाधी लावून बसले होते. आता कपिल मुनीचं वय 86 वर्षाचं झालं होतं. सारखी समाधी होती, उतरली नव्हती. ज्याला समाधी लागली त्याला खाणं नको, पिणं नको, काहीच नको. आता हा घोडा तिथं गेला. संताची संगती अशी आहे, थोडा जरी सत्संग झाला असेल तर माणसाचा उद्धार होते. मग हा मुका जरी होता घोडा तरी याला कळलं हे संत इथं बसलेले आहेत आणि या संताच्या समोर आपल्याला शांत राहावं लागेल. म्हणून घोडा तिथं थांबला. पोरं आले, 100 पोरं आले मागून. पाहतात तर काय, घोडा तिथं थांबलेला होता. पोरं म्हणजे पोरं काही विचार केला नाही. आरडा ओरड सुरू केली की वा हा जो घोडा आहे या साधून उभा करून ठेवला. आपण आलो म्हणून डोळे लावून बसला. येऊ तू जास्त बोलू लागले. काय आहे, समाधी जरी झाली 100 लोकांच्या आवाजामुळे कपिल मुनीची समाधी उतरली. डोळे उघडले, जसे डोळे उघडले तसे 100 पोरं जाऊन राग झाले. जाऊन राग झाल्यानंतर मागून सैनिक आले. पाहतात ते पोरं नाहीत, घोडा आहे. ऋषीची प्रार्थना केली, सैनिकानं घोडा नेला. सगर राजाकडे घोडा गेला. सगर राजानं काही विचार केला नाही. 100 पोरांना अधोगती जाऊ दिलं. आपला यज्ञ पूर्ण करून घेतला, आपला उद्धार करून घेतला. 100 पोरं अधोगतीला गेले. पुढे सगर राजाच्या वंशामध्ये दिलीप राजा जन्माला. दिलीपानंतर भगीरथ राजा जन्माले आला. भगीरथ राजा आपला संसार व्यवस्थितशीर चालवत होता. पण त्याच्या संसारात खटकेच येत होते. गुरुला विचारलं, का गुरु रे असं का झालं? तेव्हा गुरुनं सांगितलं, बाबा रे तुझ्या 3ऱ्या पिढीच्या अगोदर 100 लोक अधोगतीला गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळे तुझ्या संसारात खटके येतात, त्यांचा उद्धार करावा लागते. म्हटलं उद्धार होईल कसा? तेव्हा
शिवशंकराची प्रार्थना करावी लागते. शिवशंकराची प्रार्थना केली, शिवशंकर प्रसन्न झाले आणि भगीरथ राजानं कैलासावरून गंगा सोबत आणली. जेव्हा गंगा मागं चालत होती, भगीरथ पुढे चालत होता आणि अशी ही गंगा भगीरथाच्या पाठीमागं आली, म्हणून त्या गंगेचं नाव भागीरथी आहे. आणि अशी पावन गंगा आपल्या भारतातून वाहते, म्हणून आपला देश पावन आहे. या भागीरथीचं एक घोट पाणी जरी प्यालं असेल तरी झालेले पाप जळून जातात. गंगा म्हणजे एक देवाचं स्वरूप समजावं लागेल. आता जे लोक जीवन जगताना शास्त्राच्या आधारे जर जीवन जगत असतील, अशा लोकांना मेल्यावर दुर्गती होत नाही. पण जे लोक माणसाच्या जन्मात कशासाठी आलो याचा कधी विचारच करत नाहीत, अशा लोकांना मेल्यावर खूप यातना भोगावे लागतात. चला असो, लहान होतो, आपल्याला काही कळलं नाही, तरुण होतो तेव्हा लहान ते मोठं पोरं करत गेले, आता म्हातारं झालो. मग आपण म्हणा म्हातारं कधी? हातापाय दाळ्या पडतात, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, त्याला म्हातारपण म्हणत नाही. वयाचं 40वे वर्ष लागलं, समजा झालं, तेव्हापासून समजून त्याला आपली गाडी उतारावर लागली. केव्हा आपल्याला मरण हे सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला देवाचं नामस्मरण करावं लागते. आणि जे लोक प्रायश्चित्त करत नाहीत, देवाचं नाव घेत नाहीत, मेल्यानंतर नरकात जावं लागते. पुढचा जन्म भेटतो आणि त्या जन्मामध्ये अगोदरल्या जन्माचे पाप असतात, त्याचे चिन्ह उमटतात. ज्या लोकांनी अगोदरल्या जन्मामध्ये आपल्यापेक्षा वयानं मोठ्या, मानानं मोठ्या, ज्ञानानं मोठ्या माणसाचा जर अपमान केला असेल, या जन्मामध्ये त्यांना क्षयरोग झाल्याशिवाय राहत नाही. ज्या लोकांचे दात काळे असतात, अशा लोकांनी अगोदरल्या जन्मामध्ये सोन्याची चोरी केलेली असते. ज्या लोकांच्या अंगाची दुर्गंधी येते, अशा लोकांनी अगोदरल्या जन्मामध्ये गुरुपत्नीवर नजर ठेवलेली असते. आपण तर काही करतच नाही, पण कोणी करत असेल आणि तो मध्ये मध्ये जर बोलत असेल, त्याला पुढचा जन्म जनताचा घ्यावा लागतो. आपण तर काही करत नाही आणि कोणी करत असेल त्याच्यात मध्ये बोलत असेल, तर अशा लोकांना कुंभी पाक नावाच्या नरकात जावं लागते. एवढे नरक भोगून पुढचा जन्म येतो. आपण म्हणतो की हे लोक दारिद्र्य, खरोखर जगामध्ये पापीच लोक दारिद्र्य आहेत. नाही तर कष्ट करून जरी पोट भरलं असेल तरी दारिद्र्य नाही. त्यासाठी जीवनामध्ये आपल्याच्यानं होईल तसं दान धर्म करावं लागते. मग आपण म्हणू बा इकून कथा सुरूही नाही झाली, तिकून दान धर्मच निघाला, असं काही नाही. की बुवा तुम्ही कर्ज काढून दान करा, तुम्ही घर विकून दान करा, असं नाही. आपल्याच्यानं जेवढं होईल तेवढं, जसं होईल तसं, पण थोडंफार दान धर्म करावा लागतो. आणि आपण जेव्हा दान करतो तेव्हा दान देतानाही आपल्याला समोरचा कसा आहे ते लक्षात घ्यावं लागते. आपलं जीवन असं आहे, पाण्याचा बुडबुडा केव्हा फुटीने सांगता येत नाही, कर्दळीचा खांब केव्हा मोडेले सांगता येत नाही, तसा एवढा मोठा माणसाचा जीव कधी जाईने सांगता येत नाही. हाती घेतलेला घास आपण खातो की नाही माहीत नाही, आत घेतलेला श्वास आपण बाहेर सोडतो की नाही माहीत नाही. त्यासाठी आपल्याला माणसाचा जन्म अशासाठी आहे, तुम्ही सत्संग करा. आपला होईल तेवढा संपत्तीचा भाग काही ना काहीतरी सत्संगात गमवा. कितीही कमावसान, कितीही कमावसान, सगळं या ठिकाणी राहते. आणि शरीर, आपण शरीराचा इतका लाड करतो लहानपणापासून, हे कपडे ते कपडे, हे साबण तो शॅम्पू, पण एक ना एक दिवस त्याला जळून जावं लागते. मग आपल्यासोबत काय येईल? आपण देवाच्या मंदिराला चालत गेलो तेच आपल्यासोबत येईल. कानानं देवाची कथा ऐकली तेच आपल्यासोबत येईल. हातानं देवाच्या नावानं टाळी वाजवली, 5 बोटानं काही दान धर्म केला आणि कोणाचं अडेल असेल त्या ठिकाणी आपल्या शरीरानं जर त्याला मदत केली असेल, तेच आपल्यासोबत येते. कमावलेली सगळी संपत्ती घरी राहते,
आता एखादा माणूस म्हणते की बुवा आम्ही ब्रह्मचारी आहे, इंद्रिय ताब्यात नाही, काही कामाचा नाही. एखादा म्हणते मी संन्यास घेतला, गावात राहतो, काही कामाचं नाही. त्यापेक्षा शास्त्र सांगते संन्यास घेऊ नका, जंगलात जाऊ नका, शरीराला त्रास देऊ नका, इथंच राहा. पण कसं? दररोज लक्षात घ्या, बाबा मेले, आबा मेले, आजी मेली, काका मेले, मामा मेले, काय नेलं? आपण काय नेऊ? आपण काही नेणार नाही. आणि जे नेणार आहोत ते कशापर्यंत आपल्याला करता येईल याचा विचार करा. आपण ज्या धर्मात जन्माले आलो असेल त्या धर्माप्रमाणे वागा. पण आपण ज्या धर्मात आलो त्याचं आचरण जसं असेल तसं. आणि संगती करताना चांगल्या लोकांची संगती करा, सात्विकाची संगती करा. कारण या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक म्हणजे कोण? जे कधी कोणाचं वाईट पाहत नाही, जे कधी कोणाचं वाईट करत नाही, जे कधी कोणाला वाईट सांगत नाही, आणि जो वाईट करत असेल त्याला आवरत असतील, अशा लोकांना सात्विक म्हणतात. राजस म्हणजे कोणते? माणसाच्या जन्मात खायले भेटते, माणसाच्या जन्मात प्यायले भेटते, माणसाच्या जन्मात हिंडायले भेटते, असे जे आहेत ते राजस. आणि तामस, शेजाऱ्याचं 2 एकर वारीक नाही का, त्याच्या पोरीचं लग्न होऊ नये, त्याच्या पोराला नोकरीवर लागू नये, असे तामस. कारण आता गोपाल कृष्ण भगवान की जय, त्याला तामस म्हणतात. म्हणून तुम्ही जर सात्विकाची संगती करसान, निदान जीवाचा उद्धार नाही होणार, पण आपल्याला दुसरा जन्म चांगला मिळेल. आणि जर राजसाची संगती करसान तर आपल्याला नरकात जावं लागेल. आणि तामसाची संगती करसान तर आपल्याला भूत व्हावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही संगती करताना विचार करून संगती करा. कोण्याही कुळात जन्माला आलो त्या कुळाप्रमाणे पण आपलं आचरण चांगलं ठेवा. दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे. बिन आंघोळीचं जेवण करता येत नाही. आपल्या शरीरामध्ये 5 दोष आहेत, काही नियम आहेत, ते आपल्याला लागू करून घ्यावे लागतात. आता आपण संध्याकाळी जेवण केलं, जेवण केल्यानंतर रात्रभर राहिलो, दुकानदाराच्या दुकानात 2-3 वर्ष अनाज चांगलं राहते, पण आपल्या पोटात गेलं की ते वाईट होते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला शरीर स्वच्छ करून घ्यावं लागते. एकदा बाहेरून आलो, शरीर स्वच्छ झालं, शरीर स्वच्छ झाल्यानंतर दात घासणे, तोंड धुणे, आंघोळ करणे करावं लागते. जीवनात काम, क्रोध, लोभ, अहंकार यांना जरा कमी करत घ्यावं लागते. काम जर आपल्याला कमी करायचं असेल तर मनुष्य धैर्यवान लागतो. राग जर जिंकायचा असेल तर शांततेनं वागावं लागेल. लोभ जर जिंकायचा असेल जसं आहे तसं, जे आहे ते त्यातच आनंद मानून जीवन जगा. बघा, काल काय झालं त्याचं तर टेन्शनच घेऊ नका, कारण ते होऊनच गेलं. आणि उद्या काय होईल ते तर आता व्हायचंच राहिलं. मग काल काय झालं त्याची चिंता सोडा, उद्या काय होणार याची चिंता सोडा, सध्या काय चालू आहे याची चिंता करा. देवाचं नाव घ्या आणि एवढं आनंदित जीवन जगा. एकच जन्म असा आहे की त्या जन्मामध्ये आनंदात जगता येते. जीवनात आल्यानंतर हे जर आपण याच्यावर ताबा घेतला, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार याच्यावर जर आपण ताबा घेतला असेल तर आपल्याला जीवन जगायला भारी जाणार नाही. अंतःकरण शुद्ध करा. साबणामुळे कपडे धुतल्या जातात, पण ज्ञानामुळे शरीर धुतल्या जाते. जीवन जगत असताना आपल्या हातातून काहीतरी दान व्हायले पाहिजे, काहीतरी देवाचं नामस्मरण व्हायले पाहिजे, होम हवन व्हायले पाहिजे. आता ब्राह्मणाच्या जन्मात आला काहीच करत नाही, काय उपयोग नाही. अशा लोकांनी, ज्या लोकांनी दान धर्म केलं नसेल अशा लोकांना भीक मागावी लागते. म्हणून आल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दान करा. विशेष म्हणजे बाई असो, माणूस असो, कोणी असो, आपली नजर आपल्या ताब्यात पाहिजे. कारण
नहुष नावाचा राजा होता. 100 यज्ञ केले, त्याला इंद्राची जागा मिळाली. इंद्राची जागा मिळाली तर तिथं गेला. आता इंद्र गादीहून खाली झाला होता, पण त्याची बायको तिथंच होती. आणि या नहुष राजानं इंद्राच्या पत्नीला वाईट नजरनं पाहिलं, साप होऊन पडावं लागलं. सापाच्या जन्मा एवढा वाईट जन्म कोणाचाच नाही. एवढं पुण्य करून सापाचा जन्म भोगावा लागला. एवढंच नाही, समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनाच्या वेळेस विष्णू परमात्माने मोहिनीचं रूप घेतलं आणि शिव परमात्मानं पाहिलं. एवढंच म्हटलं, बापरे, अशी बाई तर बापा पाहिलीच नाही. 86 वर्ष तप करावं लागलं. एवढंच नाही, चंद्राने गुरुपत्नीला वाईट नजरनं पाहिलं, त्याच्या अंगाला डाग लागला. एवढंच नाही, इंद्राने गुरुपत्नीवर बलात्कार केला, त्याच्या शरीराला आतापर्यंत भद आहे. ब्रह्मदेवानं आपल्या पुरीला वाईट नजरनं पाहिलं. 5 तोंडाचा होता तर 4 तोंडाचं व्हावं लागलं. म्हणून आपली दृष्टी आपल्या ताब्यात ठेवा. आता लग्न झालं, आपल्याला लग्न करून दिलं, मग जसाही असेल तसा पती तो आपला एकच पती आहे. बाकी आपल्याला कोणाची गरज नाही. जशी असेल तशी आपली एकच पत्नी, आपल्याला कोणाची गरज नाही, अशी नजर आपल्या ताब्यात ठेवा. जसं हिवाळा असते तेव्हा आपण स्वेटर घालतो, उन्हाळ्यामध्ये चप्पलचा वापर करतो आणि पावसाळ्यामध्ये छत्रीचा वापर करतो. तसं जीवनामध्ये पावली विचार करून जीवन जगा. माणसाचा जन्म कशासाठी भेट झाला याचा विचार करा. आता एखाद्या वेळेला पोरगा झाला, पण तो देवाचं नावच घेत नाही. झाला नसता तर पुरला असता, पण झाल्यावर काय करते बिचारी. म्हणून माणसाचाच एक जीव असा आहे की आपण देवाशी एकरूप होऊ शकतो. देव म्हणतात, गरुडा तुझ्या जेवढे प्रश्न विचारले ना तेवढ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला देतो, पण तू सुद्धा ध्यान लावून ऐकशील. जर आपण कधीच धर्मशास्त्र ऐकलं नाही, कधी देवाचं नाव घेतलं नाही, तर एवढा मोठा माणसाचा जन्म झाल्यावर जसं एक आपण भरण्याची पहिले उतरण लावत होतो, तर एक भरणं त्याच्यावर ठेवत होतो.